कल आदित्य का भाषण अच्छा हुआ, काफी सोशल मीडिया में उसकी मुद्दे पर बात की एक वो मुद्दा ही है। आप वो नहीं, उसने मुद्दे पर बात की। ये मुंबई का नहीं है, लेकिन शिवसेना का मुद्दा है कि वारिस करके एक देखा जा रहा है क्या कि उद्धव हाँ। ठाकरे के बाद, जैसे जयंत पाटिल ने कहा, एक पिताजी के नाते आदित्य ठाकरे का भाषण कैसे लगा और उससे कैसे आपने तैयार किया? मैंने कुछ तैयार नहीं किया, बिल्कुल बिल्कुल नहीं। वो देखिए, जैसे मैं जो कुछ हूं मैं हूं, पता नहीं मैं क्या हूं, क्योंकि मेरे दादा, मेरे पिता, फिर मैं, फिर अभी आदित्य, ये एक विरासत है जिसे जिनके पास ये विरासत नहीं है उनके पेट में दर्द है, वो उसको घरानेशाही कहते हैं, क्योंकि उनके आगे नहीं कुछ, पीछे नहीं कुछ, कहाँ से आए कहाँ से बैठे कुछ पता नहीं, आता पता कुछ नहीं। दूसरे के पिताजी की चोरी करनी पड़ती है ऐसे लोगों को, जैसे मेरे पिताजी की चोरी की ली उन्होंने। तो ये विरासत है। घर में जो एक वातावरण होता है, वो वातावरण अपने ऊपर एक संस्कार, घर का संस्कार व्यक्ति को बनाता है। वो संस्कार अगर अच्छे रहे तो व्यक्ती अच्छी होती है, नाही तो चोर होता है, दुसरे का बाप चुराता है। पण तुम्ही अभिनंदन केलं आदित्यचं? नक्कीच, का नाही, मला गर्व आहे, अभिमान आहे त्याचा। मी केला, रश्मीने केला, तेजसला अभिमान आहे। पण तयारी त्यांना स्वतःच केली त्यांनी। तो आता सुद्धा बाहेर गेला। जयंत पाटील यांनी जे म्हटलंय की याच्यानंतर आदित्यकडे आता शिवसेना सोपवायला काय हरकत नाही। मला आनंद होईल, मला आनंद होईल। बघा, समोर भाजप आहेत, मोदी असू दे ना, सारखे नेते आहेत, असू दे हो, अमित शहा सारखे नेते आहेत, असू दे ना, ईडी आहे असं तुम्ही म्हणताय, असू दे ना, असू दे ना, पण त्याच्यासमोर सच्चाई आहे। ते काय गाणं आहे, सच्चाई झुक नाही सकती वगैरे, तसं ते सच्चाई आहे। आणि तर ते तसं आहे, ते सत्यमेव जयते। त्याच्यामुळे मला अभिमान आहे आणि खरंच प्रामाणिकपणे सांगतो, असं काही आम्ही त्याला काही, बघा राजकारण आहे ना, हे शिकवण्यासारखं नाही, हे शिकावं लागतं। चांगले संस्कार, आता जसं आमच्यावरती म्हणजे माझ्यावरती आजोबांचे संस्कार, माझे संस्कार हे महत्त्वाचे आहेत। आणि आदित्य लहान असल्यापासून त्यावेळेला तो जेवढा काळ आम्हाला बाळासाहेब लागले, त्याला लाभले, तो त्यांच्यासोबत जास्त असायचा। पण आता मी एक त्यांचं म्हणजे एक स्टाईल जी आहे ती पाहिली, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री केली आहे, ती तुम्ही पाहिली का? म्हणजे मी यासाठी विचारतोय की ठाकरे म्हणजे राज ठाकरे असतील, तुम्ही असाल, तुमच्यामध्ये उपजतच एक बघा, आमचं टोमणे मारणं, शब्दांची फेक। नाही, आमचं म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो, मी राजकारणी नाही, मला कलाक्षेत्र आहे, माझं आवडतं क्षेत्र आहे। मी माझ्या म्हणजे सगळ्यांना सांगतो की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही जगासाठी ओळख। मी माझे वडील म्हणून त्यांना माझी पहिली ओळख, साहजिकच आहे, मी एक पुत्र कर्तव्य म्हणून त्यांना मदत करायला या क्षेत्रात आलो, पण ते करताना मी जबाबदारी सोडून पळणारा नाही। जबाबदारी घेते तर मी पूर्ण पार पाडेन। त्याच्यामुळे आमचं जे घर आहे, घराणं आहे, हे कलेचं आहे। माझे आजोबा कलाकार होते, माझे वडील होते, माझे काका होते, मी आहे, राज आहे, आदित्य पण कविता करायचा, तेजस पण फोटोग्राफी करतो, तो संशोधन करतो। त्याच्यामुळे आमचं घरातलं हे वेगळं वातावरण आहे। पण तुम्ही आता 20 वर्ष वेगळे होता, राज ठाकरे आणि तुमच्यामध्ये वेगळे वेगळे एक कला आहेत वेगळ्या वेगळ्या। आता हे इथून पुढे जाताना उद्धवजी, म्हणजे शिवसेनेची शाखा ही ताकद आहे। बघा, एक सांगतो महत्वाचा, नियोजन पुढे कसं नाही, एक महत्वाचा मुद्दा सांगतो, कलेचा आणि राजकारणाचा। शिवसेना आणि शिवसेना प्रमुख, व्यंगचित्रकार आणि मार्मिक, एका कलाकाराने केवळ ब्रशच्या कुंचल्याच्या सामर्थ्याने उभं केलेला हा पक्ष आहे आणि केलेलं राजकारण आहे। असं उदाहरण मला नाही वाटत जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंही असेल। आता सोशल मीडिया आहे, आता नाही, पण कार्टुनिस्टनी, एका व्यंगचित्रकाराने ही संघटना उभी केली आणि रेषांच्या आणि ब्रशच्या फटकऱ्याच्या माध्यमातून समोरच्याला नामोहरम केलं, वक्तृत्वाने केल्यानंतर, पण कलेच्या माध्यमातून मार्मिकमधूनच तर याची सुरुवात झाली। पण आता पुढे सोशल मीडिया आहे, ते कसं करणार? म्हणजे जेवढं सोशल तेवढं करू आहे ते, त्याला आता खूप मोठं आव्हान आहे। आधीची शिवसेना, आता म्हणजे आधीची जी लढाई होती ती नैतिकदृष्ट्या होती, आता तर नैतिकदृष्ट्या आहे नाही अशी। बघा, प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो, चांगल्या गोष्टी टिकतात, वाईट गोष्टी आपोआप मरून जातात। तसं भाजप पण संपून जाईल, वाईट गोष्टी संपतील, चांगल्या गोष्टी राहतील। एक शेवटचा प्रश्न मला, आणखी काही मुलाखती तुमच्या राहिलेल्या आहेत।
शिवसेनेची ताकद जी आहे, जसं मी आधी म्हटलं की महिला आघाडी आणि शाखा आहे, हे कुठे कमी पडते? कारण चर्चा अशी आहे, मी पत्रकार आहे, मी तुमच्याशी बोलताना तुमचं नियोजन कुठे ना कुठे चुकते आणि समोर आर्थिक गणित जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आव्हान आहे. कसं मला महानगरपालिका तुम्ही जिंकून दाखवा? आमच्या मला वाटतं माझं जर चुकत नसेल तर 50% जास्त महिला उमेदवार आहेत. कार्यकर्ते अनेक आहेत आणि एकेका जागी एकूण जास्त महिला इच्छुक आहेत. अगदी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात सुद्धा महिला इच्छुक आहेत. आणि त्या सगळ्या माझ्या साध्या गृहिणी आहेत, मध्यमवर्गीय. सगळीकडेच काय पैशाने सगळ्या गोष्टी विकत घ्यायला लागतात अशा गोष्टी नाही आहेत. पण काही नाराजी झाले, जे निष्ठावान होते, दगडू सकपाळसारखे कार्यकर्ते नाराज. नाही, मला असं वाटतं त्याचा आणि मुंबई महापालिकेची काहीच संबंध नाही निवडणुकीत. शेवटी काहीच नाही. नाही, लोकांना काय देणं मिळणार आहे याच्यातून? लोकांना काय मिळणार आहे याच्यातून? 24 तास पाणी मिळणार आहे का? ज्याने देता आलं तेवढं आम्ही दिलं, पण इतरही कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा न्याय द्यावा लागतो, त्यांना सुद्धा संधी द्यावी लागते. काही जणांना देऊ शकतो, काही जणांना नाईलाज होतो. काही लोक असे अनेक लोक आहेत जे काही ना मिळता सुद्धा आज सुद्धा वयाने थकले पण शिवसेनेसोबत आहेत. नको आम्हाला काही, पण आम्ही बाळासाहेबांच्या सोबत आहे, बाळासाहेबांच्या शिवसेना, अशी ही खरी निष्ठा. मुंबई जिंकाल तुम्ही? मुंबई जिंकाल? नक्कीच जिंकू. बहुत बहुत आभारी है उद्धव जी। और महायुति में किस प्रकार की टक्कर होगी वर्सेस ठाकरे बंधु, ये मैंने जानने की कोशिश की। लोगों के मुद्दे हो, राजनीति के आरोपों में ये रुकता हूँ, आप देखिए न्यूज़ नेशन।